नागपूरच्या विणकर समाजानं एक एक धागा श्रीरामासाठी हा उपक्रम हाती घेतला। आतापर्यंत 3,500 नागपूरकरांनी या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सहभाग नोंदवलाय। इथे तयार झालेलं भगवं कापड हे नागपूर आणि अयोध्येतील मंदिरात प्रभू रामासाठी पाठवण्यात येणार आहे। विणकर समाजाच्या या उपक्रमाचा आढावा घेतलेला आहे तुषार कोहळेनं। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामाच्या मंदिराचं लोकार्पण होत आहे। त्याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या विणकर समाजाने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला। एक धागा श्रीरामासाठी अशा प्रकारचा हा उपक्रम आहे। आपण बघू शकतो की 2 हातमाग यंत्र इथे ठेवण्यात आलेले आहे आणि कोणताही नागपूरकर हे हातमाग यंत्र चालवून प्रभू रामासाठी तयार होणारा जो कापड आहे तो तयार करेल, त्यामध्ये आपला सहभाग नोंदवेल आणि हा कापड मग अयोध्येला पाठवण्यात येणार आहे। अध्यक्ष, आपण त्यांना विचारूया, मोठ्या संख्येने नागपूरकरांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। किती मीटर कापड तयार होणार आहे साधारण उद्यापर्यंत, आणि या कापडाचं तुम्ही पुढे काय करणार आहात? याच्यात एकूण 2 हातमागावर 14 मीटरचं कापड तयार होणार आहे। हा कापड तयार झाल्यावर याला विधीपूर्वक आम्ही त्याची पूजा करून अयोध्येतील श्रीरामासाठी व पोद्दारेश्वर, नागपुरातील पोद्दारेश्वर मंदिर आहे तिथे आम्ही श्रीरामासाठी याला पाठवणार आहे। आतापर्यंत किती लोकांनी सहभाग नोंदवला यामध्ये? असंख्य लोक येऊन गेले आतापर्यंत। कमीत कमी जर आपण म्हटलं तर 3,500-4 हजार लोकांनी आतापर्यंत एंट्री केलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये श्रद्धेचा भाग म्हणून की फुल न फुलाची पाकळी आपला बी त्यामध्ये सहभाग असावा या उद्देशाने येतात लोक? नक्कीच सर, नक्कीच। एक खारीचा वाटा व्हावा म्हणून सगळे इथे लोक येऊन विणकाम करतात। आणि मग हा कापड आता त्यांना असं वाटतं की आपला देखील यामध्ये खारीचा वाटा आहे, पुढे जाऊन हा कापड जो अयोध्येला पाठवण्यात येणार आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।